स्ट्रॉबेरी मली तमुने? हाँ मली गई। हाँ, तो स्ट्रॉबेरी ની ટેસ્ટ કેવી લાગી સર? એકચ્યુઅલી મેં ઘરે મોકલાવી દીધી છે પણ મેં હજી જોઈ નથી પણ એ લોકો હમણાં બસ રાતના હવે બનાવશે હું પૂછીશ પછી. ઓકે ઓકે, તો તમે હજી તક ટેસ્ટ નથી કરી સ્ટ્રॉबेरी? ના 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 ઘરે પૂછી ગઈ છે હવે હમણાં થોડી વાર મારા ઓકે ઓકે, કોઈ વાત નથી. સ્ટ્રॉबेरी ટેસ્ટ કરીને જરૂર બતાવજો કે કેવી લાગી સ્ટ્રॉबेरी અમારી તમને. ચોક્કસ તમને કહી દઈશ. ફરીથી તમને સ્ટ્રॉबेरी જોતી હોય તો મને બતાવી દેજો, હું મોકલી દઈશ. હા હા ઓકે ओ ओके ओके सर, कोई बात नाही. ओके 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 हां. तर मंडळी, हे आपलं एक कस्टमर होतं. तर त्यांनी आपली स्ट्रॉबेरी पार्सलमार्फत मागवलेली आणि ती आपण पाठवलेली आहे. तर आता बरेच वेळा काय होतं की आपल्या शेतात पिकवलेला जो माल आहे तो माल कुठेतरी आपल्याला कवडीमोल दरानं विकावा लागतो. तर याच गोष्टी टाळून मी स्वतः पिकवलेला जो माल आहे तो स्वतः सेल देखील करते आणि त्या मालाचा भाव देखील मी स्वतः ठरवते. आता एक तुम्हाला गोष्ट अशी सांगते की बारामतीमध्ये जे कृषी प्रदर्शन भरलं त्या कृषी प्रदर्शनामध्ये शेकडो कंपन्या आल्यात. त्या कंपन्यांनी शेतकऱ्यांना चांगलं मार्गदर्शन केलं. तुम्ही अशी खतं औषधं वापरा जेणेकरून शेतातील जे पीक आहे ते पीक वाढेल. तुम्ही अशी टेक्निक वापरा जेणेकरून पीक अजून चांगलं होईल. त्याच्यानंतरनं असं सांगितलं की AI टेक्निकनं तुम्ही शेती करा. तर आता हे मार्गदर्शन शेतकऱ्यांना शेकडोच्या कंपन्या आलेल्या त्यांनी केलं. मात्र यातील एक तरी कंपनी अशी आहे का ज्यांनी असं सांगितलं की बाबा शेतकऱ्यांना की बाबा तुम्ही पिकवलेला जो माल आहे तो माल आम्ही घेऊ आणि मग पुढे सेल करू, असं कुठल्याच कंपनीनं सांगितलं का? आणि जर सांगितलं असेल तर नक्कीच कमेंट करून मला सांगा. म्हणजे थोडक्यात काय आहे की शेतकऱ्याचं पीक हे वाढलं पाहिजे, पण ते सेल कुठं करायचं याचं मार्गदर्शन किंवा याचं शिक्षण कुठंच शेतकऱ्याला दिलं जात नाही. आता तुम्हाला एक दुसरं उदाहरण मी देते. भारतामध्ये पिकणारा जो कांदा आहे तो कांदा मोठ्या प्रमाणात बांगलादेशमध्ये एक्सपोर्ट होतो. मात्र बांगलादेशनं तो एक्सपोर्ट थांबवला आहे. अशी धोरणं आहेत एक्सपोर्टची. मग आता एक्सपोर्ट जर थांबला तर हा पिकलेला कांदा शेतकऱ्यांना करायचा काय? मग कुठंतरी रस्त्याला नेऊन फेकायचा. म्हणून शेतकऱ्यांना एवढंच सांगायचं आहे की उत्पन्न डबल होऊ अगर न होऊ, वाढू अगर न वाढू, पण जे पिकवलेलं आपलं उत्पन्न आहे ते उत्पन्न विकता कसं येईल ह्याच्यावरती भर द्या. जसं शेतीकडे तुम्ही लक्ष देता तसंच थोडंसं लक्ष तुम्ही मार्केटिंगकडे द्या. आज मी स्वतः एक स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी असल्यामुळे मी माझा मालाचा भाव स्वतः ठरवते आणि स्वतः विक्री देखील करते. आणि कसं आहे, हे कुठलीच कंपनी किंवा कुठलंच सरकार आपल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार नाहीये की बाबा तुम्ही पिकवले होतं तुमची विकण्याची जबाबदारी आम्ही घेतो, कुणी करणार नाहीये. त्याच्यामुळे आपला पिकवलेला माल आपण स्वतः कसा विकू याच्यावरती अभ्यास करा, वेगवेगळ्या भाषा शिका आणि लय नाही पण थोडं तरी लक्ष मार्केटकडे द्या जेणेकरून येणारी पिढी या क्षेत्रामध्ये राहील.